नमस्कार मंडळी, माझं नाव प्रतीक लवंदे आणि मी आपलं आजच्या या सेशनमध्ये स्वागत करतो. तर मंडळी, आपल्या सर्वांना माहिती दर रविवारी आपण एखादा टॉपिक उचलतो ट्रेड विथ द्रोणाचार्यच्या माध्यमातून आणि त्याला एकदम झिरो पासून हिरो पर्यंत मराठी माणसाला शिकवण्याचं काम करत असतो. त्यामध्येच आजचा जो टॉपिक आपल्यापैकीच काही मंडळींनी मला सजेस्ट केलेला आहे, तो म्हणजे सर आम्हाला स्विंग ट्रेडिंग शिकायची आहे फिबोनाकीचा वापर करून. ओके, तर ह्याच्यामध्ये काय काय येतं तर बघा, स्विंग ट्रेडिंग बद्दल माहिती येते. ओके, आहे बऱ्याच सेशन मध्ये मी त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे, बट मी माहिती देणार आहे. राईट, स्विंग ट्रेडिंग बद्दलची माहिती. सेकंड, त्याच्यानंतर की स्विंग ट्रेडिंग मध्ये काही जे पॉइंट आहे जे तुम्हाला युट्यूबवर मिळणार नाही. ओके, स्पेशल पॉइंट्स सांगणार आहे. आणि त्याच्यानंतर स्पेशल पॉइंट्स काही सांगणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला स्टॉक कशी शोधायचे ते सांगणार आहे, म्हणजे स्टॉक सिलेक्शन. ओके, जे तुमचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो आणि आजपर्यंत मी जेवढे काही स्विंग ट्रेडिंग वरचे सेशन घेतलेले आहेत त्याच्यामध्ये स्टॉक सिलेक्शन शिवाय तो सेशन घेतलाच नाही. कारण मला माहिती की किती अवघड असतं जेव्हा आपण मार्केटमध्ये नवीन असतो आणि आपण काहीतरी युट्यूबवर बघतो आणि त्याचं ऍप्लिकेशन जेव्हा आपण स्वतः करायला लागतो तेव्हा ते आपल्याला जमत नाही. कारण मी पण तुमच्या या फेज मधून गेलेलो आहे. ओके, स्टॉक सिलेक्शन आणि त्याच्यानंतर आपलं फिबोनाकीचा यूज. ओके, फिबोनाकीचा फक्त स्विंग साठीचा यूज आपल्याला बघायचा आहे. ओके, सो आपल्याला त्याच्यामध्ये फिबोनाकी जर स्विंग साठी आपल्याला वापरायचा असेल तर जास्त ऍडव्हान्स नॉलेज असणे अतिशय गरजेचे नाही. बरेच जण खूप जास्त ऍडव्हान्स जाण्याचा प्रयत्न करतात. बघा, मार्केटमध्ये जेवढ्या गोष्टी सिंपल ठेवताल तेवढा जास्त बेनिफिट तुम्हाला मिळेल. सो आजच्या आपल्याला 4 टॉपिक आपल्याला डिस्कस करायचे आहेत. राईट, तर स्विंग ट्रेडिंग बद्दलची माहिती आपण पहिली घेऊया. ओके, बढिया. तर मी काही प्रश्न विचारतो, त्याची प्रश्नाची उत्तर मला चॅट बॉक्स मध्ये द्यायची आहेत. काही मंडळी आपल्याकडे युट्यूब वरून जॉईन झालेली आहेत त्या मंडळींनी कमेंट सेक्शन मध्ये टाका आणि जी मंडळी आपल्या ऍप वरून जॉईन झालेली आहे त्यांनी चॅट बॉक्स मध्ये हे प्रश्नाचं उत्तर टाका. राईट, तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की स्विंग ट्रेडिंग, आपण जर एखादा स्टॉक आज परचेस केला, स्विंग ट्रेडिंग मध्ये एखादा स्टॉक जर आज घेतला तर आपण त्याला कधी विकू शकतो. ओके, त्याला आपण कधी विकायचं आहे, कधी विकायचा आहे, त्याचा काही टाइम पिरियड आहे का, विकायचा आहे. ओके, त्याला कधी विकायचं आहे हे पटकन मला चॅट बॉक्स मध्ये सांगा. ओके, आपण त्याला कधी विकू शकतो, आपण त्याला कधी विकू शकतो. जर मी आज एखादा स्टॉक खरेदी केला तर मी त्याला कधी विकावं असं तुम्हाला वाटते? 5 दिवस, 10 दिवस, 15 दिवस, 20 दिवस, 40 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 200 दिवस, 800 दिवस, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष, असं तुम्हाला किती कालावधीपर्यंत तुम्हाला ते, तुम्ही जर त्या स्टॉकला जर होल्ड करून विकलं तर त्याला आपण काय म्हणू शकतो की सर आपण स्विंग ट्रेडिंग केलेली आहे सर. ओके, असं तुम्हाला सगळ्यात फंडामेंटल प्रश्न आहे, सगळ्यात बेसिक प्रश्न आहे. ओके, लक्षात घ्या मंडळी, लक्षात घ्या. स्विंग ट्रेडिंग, ओके, आपण आज घेऊन, जर स्टॉक आज घेतलेला असेल तर आपण त्याला उद्यापासून, ओके, ज्या दिवशी परचेस केलेला आहे त्याच्या नेक्स्ट डे पासून, ओके, पुढील 364 दिवसापर्यंत कधीही विकू शकतो. कारण 364व्या दिवशी आपण जर त्याला विकलं नाही तर तो 365व्या दिवसामध्ये जर गेला तर त्याला आपण लॉंग टर्म म्हणतो, त्याला आपण काय म्हणतो, लॉंग टर्म म्हणतो. त्याच्यामुळे बरेच युट्यूबर व्हिडिओज माझे सुद्धा काही आहेत आणि बाकीच्या युट्यूबरचे सुद्धा आहेत की काही 5 दिवसाचे आहेत, काही 15 दिवसाचे आहेत, काही 20 दिवसाचे आहेत. ओके, बघा, ज्याला ज्याप्रमाणे कन्व्हिनियंट वाटतं त्याप्रमाणे तो करतो. तर त्याच्यामुळे स्विंग ट्रेडिंग म्हणजे असं काही नाही. हे बघा, शॉर्ट टर्म, आपण म्हणतो शॉर्ट टर्म ट्रेड, मीडियम टर्म ट्रेड, हे जे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेड आहेत हे तेवढे जास्त फोकस नाहीये, ते एका प्रकारची स्विंग ट्रेडिंगच आहे. आलं लक्षात? तर सर्वात महत्वाचं तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे की मी जर आज स्टॉक घेतला तर मी जर त्याला उद्या जरी विकलं तरी ती माझी स्विंग ट्रेडिंग झाली. आणि मी आज घेऊन पुढील 364व्या दिवसापर्यंत कधी जरी विकलं तरी पण ती माझ्यासाठी काय झाली, स्विंग ट्रेडिंग झालेली आहे. ओके, समीर सर म्हणतात 7% प्रॉफिट झाल्यावर किंवा 15 दिवसाच्या आत म्हणू शकता. बघा, प्रत्येकाची स्विंग ट्रेडिंगची परिभाषा वेगळी आहे. ओके, सगळ्यांची स्विंग ट्रेडिंगची परिभाषा वेगळी आहे, पण ती परिभाषा, तिची जी डेफिनेशन आहे ती काहीतरी एका एरियामध्येच आहे. जसं की आज घेऊन उद्या जर विकलं, उद्या ते पुढच्या 365-64व्या दिवसापर्यंत, या टाइमाच्या मध्येच तुम्हाला काय करावं लागणार आहे, ह्याच्यामध्ये खेळावं लागणार आहे. तुम्ही ह्याच्या पुढे जाऊ शकत नाही. ओके, किंवा तुम्ही ह्याच्या आधी विकलं तर त्याला आपण इंट्राडे म्हणतो, म्हणजे आज घेऊन आजच विकलं तर त्याला आपण काय म्हणतो, इंट्राडे म्हणतो. ओके, तर हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, काही माझे व्हिडिओज आहेत, तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर गेलात, हे आपलं युट्यूब चॅनल आहे, तर वेगळी स्विंग ट्रेडिंगची एक आपल्याकडे काय
प्लेलिस्ट बनवून ठेवलेली आहे. म्हणजे नवीन विद्यार्थ्याला जर फक्त स्विंग ट्रेडिंग शिकायची आहे, तर तो जाऊन काय करू शकतो आरामात इथे जाऊन जे काही व्हिडिओज आहेत ते बघू शकतो. आपल्याकडे प्रत्येक एंट्री एक्झिट साठी प्रॉब्लेम, फॉर बिगिनर काय काय शिकावं, ओके, इंडेक्स ऑप्शन ट्रेडिंग, स्टॉक ऑप्शन ट्रेडिंग, कमोडिटी, ओके, तुम्हाला जे काही आपण मार्केटमध्ये जे काही नवीन विद्यार्थ्याला अडचणी येतात त्या अडचणीवरच आपण काय करत असतो, सेशन घेत असतो. आणि आजचं सेशन पण हे जे आहे हे तुम्हीच मला सुचवलेलं आहे. तुम्हाला जर आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल. तर मी तुम्हाला काल टाकलं होतं की उद्याच्याला कुठल्या टॉपिकवर सेशन घ्यायचे, तर तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांचं जे मत आलेलं आहे ते फिबोनाकीचा वापर करून स्विंग ट्रेडिंग वर आलेलं आहे. ओके, सो हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. हे तुम्ही बघा, इथं खुलं डिस्कशन चालतं. मी तुम्हाला डायरेक्ट मार्केटमध्ये काय चालू आहे काय नाही ह्या सगळ्या गोष्टी टाकत असतो. ओके, तुम्हाला काय बघायचे काय नाही बघायचं, कुठल्या लेवलला महत्व द्यायचे, हे सगळं टाकत असतो. ओके, राईट. तर ह्या ग्रुपला जॉईन करायला विसरू नका. मोफत आहे, माझा कुठलाही प्रीमियम ग्रुप नाही, मी कोणाला कॉल देत नाही, त्यामुळे माझ्याकडून कॉलची अपेक्षा करू नका. ओके, राईट, चलो बढिया. आता सर स्विंग ट्रेडिंग कळालं आम्हाला, सर टाइमाचा एक फॅक्टर कळाला. आता तुम्हाला माहिती आहे का की आपल्या स्टॉक मार्केटमध्ये बेसिकली 3 प्रकारच्या कंपनी आहेत. एक आहे तुमची लार्ज कॅप कंपनी, दुसरी आहे तुमची मिड कॅप कंपनी आणि तिसरी आहे तुमची स्मॉल कॅप कंपनी. तिसरी तुमची कुठली कंपनी आहे? स्मॉल कॅप कंपनी. अशा 3 प्रकारच्या आपल्याकडे कंपन्या असतात. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला माहिती नसेल सांगतो, ज्या कंपन्यांचं भांडवल, मराठी भाषेमध्ये भांडवल म्हणतात, इंग्रजी भाषेमध्ये त्याला मार्केट कॅपिटलायझेशन म्हणतात. ज्या कंपनीचं भांडवल 20,000 करोड पेक्षाही जास्त आहे, 20,000 करोड पेक्षाही जास्त आहे, ओके, तर त्याला आपण काय म्हणतो? लार्ज कॅप कंपनी म्हणतो. भांडवल 20,000 करोड पेक्षा जास्त असेल तर. ज्या कंपनीचं भांडवल 5,000 करोड ते 20,000 करोड मध्ये आहे, त्या कंपनीला आपण मिड कॅप कंपनी म्हणतो. आणि ज्या कंपनीचं भांडवल 5,000 करोड पेक्षा कमी आहे, तर त्याला आपण काय म्हणतो? स्मॉल कॅप कंपनी म्हणतो. ओके, तर ह्याच्यावरून आपल्याला काय लक्षात आले की सर लार्ज कॅप कंपन्या मोठ्या आहेत. लार्ज कॅप कंपन्या काय आहेत? मोठ्या आहेत, कारण त्यांचं भांडवल खूप जास्त आहे सर. त्यांचं भांडवल काय आहे? खूप जास्त आहे. आता मला सांगा, आपल्या जंगलामध्ये विविध प्रकारची प्राणी आपल्याला आढळतात. आपल्याला ससा सुद्धा आढळतो, आपल्याला वाघ सुद्धा आढळतो आणि आपल्याला हत्ती सुद्धा आढळतो. मला सांगा, हत्तीला एक पाय उचलून पुढे टाकण्यासाठी किती मेहनत लागते हो? जेवढी मेहनत, समजा जर आपण विचार केला की मी जर हत्तीचा पाय आहे, हत्तीचा पाय उचलणार आणि पुढच्या टप्प्यावर ठेवणार, असं जर आपण विचार केला तर आपल्याला ताकद कमी लागेल की जास्त लागेल? पटकन चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्या. पटकन चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्या. हत्तीचा पाय उचलून मी जर विचार केला की बाबा मला पुढच्या टप्प्यावर टाकायचा आहे, ओके, तर मला सांगा की त्याच्यामध्ये आपल्याला ताकद जास्त लागेल की कमी लागेल? 100% काय लागेल आपल्याला? ताकद खूप जास्त लागेल. ओके, त्याच्यानंतर मी जर तेच विचार केला की एखादं समजा हे आहे, आपण काय म्हणू शकतो की हरण आहे. ओके, ओके, चला हरण, ओके, डिअर आपण म्हणतो त्याला. तर समजा जर त्याचा पाय उचलून मी विचार केला की आपल्याला पुढच्या टप्प्यावर टाकायचं आहे, तर मला हत्तीपेक्षा काय लागेल? कमी, काय म्हणता येईल की त्याची ताकद लागेल. ओके, म्हणजे हत्तीपेक्षाही कमी मला काय लागेल? ताकद हरणाचा पाय उचलून टाकण्यासाठी लागेल. आणि त्याच्यानंतर जर मी विचार केला सशाचा, ओके, ससाचा जर मी विचार केला तर मला काहीच ताकद लागणार नाही. मला हरणाला जेवढी ताकद लागलेली आहे त्याच्यापेक्षाही कमी ताकद लागेल. बरोबर बरोबर बोललात समीर सर. ओके, राईट, चलो. बघा, ह्याच्यावरून काय लक्षात आले की जेव्हा मला मार्केटच्या हत्तीला हलवायचं आहे, जेव्हा मला मार्केटच्या हत्तीला हलवायचं आहे, तेव्हा माझ्याकडे ताकद जास्त पाहिजे. तेव्हा माझ्याकडे काय पाहिजे? ताकद जास्त पाहिजे. आणि आपण खूप जास्त ताकद लावून सुद्धा हत्ती जास्त हलतो का? नाही, हत्ती जास्त हलत नाही. पण त्याचप्रमाणे जर हरणाचा विचार करायला गेला तर कमी ताकदीमध्ये तो जरा जास्त लांब जाऊ शकतो, पळू शकतो किंवा त्याच्यामध्ये जास्त मुवमेंट आणू शकतो आपण. पण जर सशाचा असेल तर डायरेक्ट सशाला उचलून आपण कुठं पण त्याला लांब फेकू शकतो किंवा त्याच्याबरोबर लांब जाऊ शकतो. राईट, म्हणजे एकंदरीत काय लक्षात आलं की जर मला मोठी मुवमेंट करून आणायची असेल, जर मला मोठी मुवमेंट पाहिजे असेल मार्केटमध्ये, तर मला कोणाकडे जावं लागेल? सगळ्यात मोठी मुवमेंट मला कोण देईल? स्मॉल कॅप स्टॉक देतील. त्याच्यानंतरची मला मुवमेंट, त्याच्यानंतरची मोठी मुवमेंट कोण देईल मला? मिड कॅप स्टॉक देतील. आणि मग जी 4-5%, 10%ची मुवमेंट आहे ती कोण देतील? लार्ज कॅप कंपन्या देतील. ओके, सो मग सर आम्ही किती प्रॉफिट, म्हणजे किती आम्ही प्रॉफिट एक्सपेक्ट करायला पाहिजे जर तुम्ही लार्ज कॅप मध्ये स्विंग ट्रेड करणार असाल? जर तुम्ही लार्ज कॅप मध्ये स्विंग ट्रेड करणार असाल तर 8 ते 10% मॅक्सिमम धरून चला. 8 ते 10% रिटर्न मॅक्सिमम धरून चला. बघा, लार्ज कॅप कंपनीला खूप रेअरली अप्पर सर्किट लागतं. खूप रेअरली काय लागतं? अप्पर सर्किट लागतं. आलं लक्षात?
म्हणजे लार्ज कॅप कंपन्यांमध्ये जास्त मोठी मुवमेंट येते का? नाही. पण ऍज कम्पेअर टू मिड कॅप जर बघायला गेलं तर मिड कॅप मध्ये सहज आपल्याला 50 ते 60% रिटर्न भेटू शकतात. 50 ते 60% रिटर्न भेटू शकतात. ओके. पण टाइम किती लागेल? तर आज खरेदी केला तर उद्यापासून पुढच्या 364व्या दिवसापर्यंत कधी पण होऊ शकतं ते. त्याच्यानंतर जर आपण स्मॉल कॅप कंपन्यांचं जर बोलायचं गेलं तर स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये 100%पेक्षाही जास्त रिटर्न आपल्याला भेटू शकतात. 100%पेक्षाही जास्त रिटर्न आपल्याला तिथं भेटू शकतात. आलं लक्षात? टाइम पिरियड कधी आहे? तर आज शेअर घेतला उद्यापासून पुढच्या 364व्या दिवसापर्यंत आपण त्याला धरतो. ओके. तर 364व्या दिवसापर्यंत आपल्याला फक्त एवढे प्रॉफिट जे आहेत ते एक्सपेक्ट करायचे आहेत. ओके. राईट. म्हणजे 100%पेक्षा जास्त प्रॉफिट मला तर मिळालेले आहेत. ओके. त्याच्यामुळं जर तुम्ही बघितलं असेल तर मी मागच्या मुहूर्त ट्रेडिंगला ओके मागच्या मुहूर्त ट्रेडिंगला आणि ओके कुठे गेला? हा हे बघा इथे. हा बघा हे मागची मुहूर्त ट्रेडिंग जवळपास 9 महिन्यापूर्वी तो व्हिडिओ टाकलेला आहे मुहूर्त ट्रेडिंगचा. मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे काय? तर आपल्याकडे जे लक्ष्मी पूजन असतं दिवाळीच्या टायमाला तेव्हा मार्केट खास 1 घंट्यासाठी ओपन होतं आणि त्यावेळेस आपण काय करतो? इन्व्हेस्टमेंट करत असतो. चांगला काळ असतो म्हणून. तर या क्लासमध्ये जे काही स्टॉक दिलेले होते मी किंवा त्या ज्या स्टॉकचं मी अनालिसिस केलेलं होतं आणि ह्या व्हिडिओमध्ये ज्या स्टॉकचं अनालिसिस केलेलं होतं तुम्ही स्वतः काढा की कुठल्या कुठले स्टॉक्स मी दिलेले होते, कुठले सेक्टर मी दिलेले होते आणि आता त्या स्टॉकच्या आणि सेक्टरचा काय रेट चालू आहे ते तुम्ही स्वतः बघा. मी माझ्या स्वतः तोंडानं सांगणारच नाही. ओके. तुम्ही जा स्वतः बघा. मी खास करून आयटी सेक्टरवर फोकस करायला सांगितलं होतं जेव्हा 2024 मार्केटमध्ये 2024 चालू होणार होतं तेव्हा हे खास सेशन घेतलं होतं. ओके. तर ह्याच्यामध्ये मी खास करून सांगितलं होतं की आयटी सेक्टरवर फोकस करा. आयटी सेक्टरवर फोकस करा. तुम्ही जर बघितलं असेल तर आयटी सेक्टर तेव्हापासून म्हणजे 2000 स्टार्टिंग ऑफ 2024 तुम्ही जर बघा कधी होतं? मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, डिसेंबर. ओके. जानेवारी. ह्याच्या आधी डिसेंबर. तेव्हा कुठेतरी इथं होतं. ओके. इथे म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण वीकच्या नुसार जरी गेलो आपण ओके. मी काय करतो? वीकच्या नुसार 23 नोव्हेंबर 2023 आणि 28 डिसेंबरला काहीतरी 26 डिसेंबरला काहीतरी घेतला होता. ओके. तर इथे काहीतरी तो इंडेक्स होता. तिथून तो जवळपास आज 20% वाढलेला आहे. ओके. आता तुम्ही बघा 8 महिने झालेले तर हा इंडेक्स 20% वाढलेला आहे. ओके. अजून 4 महिने जवळपास वर्ष संपायला बाकी आहेत. तर मेन फोकस माझा आयटी सेक्टरवर होतं ह्या वर्षी आणि आयटी सेक्टरनी खूप छान रिटर्न्स मला दिलेली आहेत. आलं लक्षात? चलो बढिया. तर आपल्याला सेक्टर सुद्धा बघणं गरजेचं आहे. पुढचा टॉपिक तोच आहे येतोय त्याच्यावर. ओके. राईट. आता तिसरा प्रश्न बघा आपण 2 टॉपिकवर डिस्कशन केलं. आपण बघितलं की स्विंग ट्रेडिंगचा टाइम बघितला. सेकंड आपण काय बघितलं की कुठल्या टाईपच्या कंपन्यांमध्ये किती रिटर्न्स आपल्याला एक्सपेक्ट करायचे. आपल्याला थर्ड जो पॉइंट बघायचा आहे तो काय बघायचा आहे की फंडामेंटली स्ट्रॉंग स्टॉक आपल्याला पाहिजेत का नाही. फंडामेंटली जर आपल्याला स्विंग ट्रेड करायचा आहे तर फंडामेंटली स्ट्रॉंग स्टॉक चालणार आहेत की फंडामेंटली वीक स्टॉक मध्ये आपण करू शकतो ट्रेडिंग. मला कोणी सांगू शकेल का? फंडामेंटली स्ट्रॉंग स्टॉक पाहिजेत की फंडामेंटली वीक स्टॉक मध्ये आपण जे आहेत हे करायचं आहे स्विंग ट्रेडिंग करायची आहे. पटापट उत्तर द्या. पटापट चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्या की आपण कुठल्या टाईपच्या कंपन्यांमध्ये फंडामेंटली स्ट्रॉंग का फंडामेंटली वीक कंपन्यांमध्ये आपण ट्रेडिंग करायला पाहिजे. स्विंग ट्रेडिंग करायला पाहिजे. एनीवन मी काही बघा हे खूप महत्वाचे पॉइंट आहेत. ठीक आहे. स्ट्रॅटेजी हे ते नंतर येतात. पण आपल्याला ह्या गोष्टी पण खूप बेसिक आहेत फंडामेंटल आहेत ते माहिती पाहिजे. ओके. चला वर्षा मॅडम म्हणतात स्ट्रॉंग, अनिल सर म्हणतात स्ट्रॉंग, समीर शिंदे सर म्हणतात स्ट्रॉंग. ओके. राईट. बघा ओके नितीन सर म्हणतात स्ट्रॉंग. ओके. बघा काही दिवसांपर्यंत म्हणजे जवळपास मागच्या 7-8 महिन्यापासून माझी सुद्धा अशीच धारणा होती की बाबा आपण स्ट्रॉंग कंपन्यांनाच काय करायला पाहिजे कन्सिडर करायला पाहिजे फॉर स्विंग ट्रेड. त्यानंतर जेव्हा मी मार्केटमध्ये थोडासा विचार केला तर माझ्या असं लक्षात आलं की फंडामेंटली वीक कंपन्यांमध्ये सुद्धा आपण काय करू शकतो स्विंग ट्रेडिंग करू शकतो. फक्त फंडामेंटली वीक कंपन्यांमध्ये आपल्याला काय एक पॉइंट महत्वाचा लक्षात घ्यायचा आहे की ह्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट जी आहे ती खूप कमी करायची. जर एखाद्या स्टॉक मध्ये माझी 50,000 टाकण्याची कपॅसिटी आहे तर तिथं फक्त 10,000 टाकून शांत बसायचे. तिथे फक्त 10,000 टाकून शांत बसायचं. ओके. राईट. सेकंड रिटर्न्स जे आहेत ते खूप जास्त एक्सपेक्ट करायचे. रिटर्न्स जे आहेत ते खूप जास्त एक्सपेक्ट करायचे. आपल्याला काय करायचे त्या कंपनीमध्ये काय चालू आहे काय नाही
ती कंपनी प्रॉफिटेबल आहे का कंपनी लॉस मेकिंग आहे. हे कधी मॅटर करतं, जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंटच्या पर्स्पेक्टिव्हनं बघता. आपलं सध्या इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने काहीच चालू नाही. इन्व्हेस्टमेंट म्हणजे वेगळा मार्केटकडे बघण्याचा दृष्टिकोन लागतो त्याला. ओके. सो आपल्याला काय माहिती पाहिजे, की आपल्याला जर फंडामेंटली स्ट्रॉंग कंपन्यांमध्ये तुम्ही आरामात करू शकता, राईट? तुम्ही आपण जे रिटर्न्स वगैरे सांगितले मी, हे लार्ज कॅप कंपन्यांमध्ये जेवढे रिटर्न्स वगैरे हे सगळे ह्याच्यामध्ये येतात. ओके. तुम्ही ह्याच्यामध्ये एवढं एक्सपेक्ट करू शकता, काही अडचण नाही. आतापर्यंत जेवढी बडबड केली ती ह्याच्यासाठी होती. पण फंडामेंटली वीक कंपन्यांमध्ये तुम्हाला एक लक्षात घेणं गरजेचं आहे, की तुम्हाला त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट कमी करायची आहे. सेकंड, रिटर्न्स तुम्हाला तिथे जास्त एक्सपेक्ट करायचे. तुम्हाला कमीत कमी 100% रिटर्न तुम्ही तिथे एक्सपेक्ट करा, असं मी तुम्हाला सांगेल. ओके. टाइम लागेल तिथे, पण 100% रिटर्न एक्सपेक्ट करावी तुम्ही तिथे. ओके. कारण मी काही काही स्टॉक्स असे बघितलेत, की ज्यामध्ये जबरदस्त अशी मुवमेंट आपल्याला मिळते, पण त्या स्टॉकच्या प्रॉफिटेबल नाहीये ते स्टॉक. त्याच्यानंतर त्यांचा आरओसी बेकार आहे, आरओई बेकार आहे, प्राइस टू अर्निंग रेशो बेकार आहे, त्यांच्यावर खूप डेट आहे. ओके. बाकी बरेच सारे फॅक्टर आहेत, त्यांचे एक्सपेन्सेस, त्यांचं जे खर्च वगैरे ते जर आपण बघायला गेलो कॉम्पिटिटर सोबत त्यांचं कंपॅरिझन, सो हे त्यांचं खूप बेकार परिस्थितीमध्ये आहे. पण आपल्याला त्याच्याशी काहीही संबंध नाही. आपल्याला काय मॅटर करतं? आपल्याला हे मॅटर करतं, की बाबा ती कंपनी आपल्याला शेअर भाव वाढून देणार आहे की नाही. आणि फंडामेंटली वीक कंपन्यांमध्ये ऑपरेटेड स्टॉक्स खूप जास्त मिळतात तुम्हाला. ऑपरेटेड स्टॉक्स म्हणजे काय? तर ज्यांच्यामध्ये मॅन्युप्युलेशन रोज 5% अप्पर सर्किट लागतं. ओके. फक्त थोडंसं त्याच्यावर फोकस करायचं, की अशा स्टॉक पासून लांब राहायचं. ज्या स्टॉकमध्ये रोज 5% अप्पर सर्किट लागायले, त्याच्यामध्ये थोडंसं आपण काय करायचं? आपणच स्वतः कंट्रोल करायचं त्या स्टॉकमध्ये. ओके. राईट? जसं की मी तुम्हाला दाखवतो, रिलायन्स पॉवर. रिलायन्स पॉवर. ओके. बघा, रिलायन्स पॉवर जर तुम्ही नीट बघितला, तर मी जेव्हा अभ्यास करू लागलो रिलायन्स पॉवरचा, ओके, फंडामेंटली स्ट्रॉंग स्टॉक नाहीये हा. ओके. कंपनी अजून प्रॉफिटेबल नाहीये. मी बघितलं, की अरे जेव्हा इथे काही सेटअप वगैरे बनलं माझं इथे, ओके. सो मी विचार केला, अरे ह्याच्यामध्ये जर आपण 1 वीकच्या टाइम फ्रेम मध्ये जर हे घेतला असता, ट्रेड घेतला असता, राईट? आणि एक स्टॉप लॉस ठेवला असता, ठीक आहे, आपण ऑन अन एव्हरेज धरून चालू, की 40% लॉसवर आपण स्टॉप लॉस ठेवला असता. पण मिनिमम 100%चा गेन जर विचार केला असता, तर ₹19 स्टॉक आज ₹32 चालू आहे. ओके. सो आपल्याला गरजेचं नाही, की ती कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग असावी. त्याच्यामुळे हा पॉइंट सुद्धा महत्वाचा आहे. ओके. आलं लक्षात? बघा, मार्केटकडे बघण्याचा प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा असू शकतो. सो तुम्हाला ह्या गोष्टी माहिती असणं अतिशय महत्वाचं आहे. राईट? त्याच्यानंतर चौथा जो पॉइंट आहे सेक्टर. ओके. तर बघा, जेव्हा केव्हा स्विंग ट्रेड करायचा आहे, कुठलाही हे असू द्या, शेअर असू द्या, ओके, कुठलाही स्टॉक असू द्या, कुठली कंपनी असू द्या, ज्याच्यामध्ये तुम्हाला स्विंग ट्रेडिंग जी आहे ती करायची आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले काय लक्ष द्यायचे माहिती का? ती कंपनी कुठल्या सेक्टरमध्ये येते आणि त्या सेक्टरची सध्या काय परिस्थिती आहे, हे तुम्हाला बघणं अतिशय महत्वाचं आहे. कारण जर सेक्टर मध्ये जर चांगली मुवमेंट दिसत नसेल, तर आपण त्या स्टॉकला ट्रेड करणं टाळावं. त्याच्यामुळे मी माझ्या विद्यार्थ्यांना सुद्धा सांगतो, की पहिले सेक्टरल अनालिसिस करा. पहिले कुठला सेक्टर स्ट्रॉंग आहे ते बघा. त्यानंतर तुम्ही मग स्विंग ट्रेडिंगसाठी त्या सेक्टरसाठीचे स्टॉक शोधा. त्या सेक्टरसाठीचे काय करा? स्टॉक शोधा. पहिले काय बघा? सेक्टर बघा. त्याच्यानंतर सेक्टर नंतरच स्टॉक्स कडे या. आपली चूक काय होते? आपण सेक्टर वगैरे काही बघत नाही. आपण डायरेक्ट काय करतो? स्टॉक्स कडे बघतो आणि स्टॉक्सला बघितल्यानंतर आपण डायरेक्ट त्याच्यामध्ये ट्रेड घेऊन टाकतो आणि संपून जातं. लक्षात घ्या, स्टॉक मार्केटमध्ये पैसा कमवणं प्रत्येकाला वाटतं सोपं आहे. तुम्हाला इथे 100 गोष्टी बघाव्या लागतात मित्रांनो. आणि त्या 100 गोष्टी बघून सुद्धा तुमची इथं सक्सेस आहे का? नाही. तुम्हाला प्रत्येक ट्रेड तुमचा इथं सक्सेसफुल जाईल असंच नाही. त्याच्यामुळे आपण मार्केटला एक असं कंटिन्युअस इन्कमच्या पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्ही बघू नका, खरं सांगतो तुम्हाला. कारण एखादा महिना तुम्हाला भेटतो, की एखाद्या महिन्यामध्ये मला स्वतःला सांगतो मी तुम्हाला 30-40% रिटर्न भेटतात आणि एखादा महिना काहीच नाही, 2-3% लॉसवर पण मला बाहेर पडावं लागतं. होतं. आणि हे माझी हाल नाहीयेत, हे माझ्यासारख्या बऱ्याच साऱ्या लोकांचे आहेत, जे ट्रेडिंग करतात, जे इन्व्हेस्टिंग करतात, त्यांना माहिती. ओके. इन्व्हेस्टिंगचं जर बोलायचं झालं तर तुम्ही त्याचं बोलूच नका. कारण एक स्टॉक आहे ज्याच्यामध्ये मी 3 वर्ष झालं होल्डिंग करून ठेवलेली आहे. पण मी त्याला विकत नाहीये. त्याच्यामध्ये काय 60-70% प्रॉफिट चाललाय. त्याच्यानंतर पुन्हा तो त्याच लेवलला यायलाय. मी नाव नाही सांगणार. ओके. बघा, आजच्या सेशनमध्ये जे काही स्टॉक्स बद्दल मी बोलत आहे, ते कुठलेही रिकमेंडेशन नाहीये. ओके. मी सेबी ऑथोराइज्ड पर्सन नाहीये. त्यामुळे
कोणालाही हे सिग्नल्स वगैरे नाहीयेत, मी कोणाला कॉल्स वगैरे प्रोव्हाइड करत नाही. सो हे पण मला क्लिअर करणं अतिशय महत्वाचं आहे. ओके. पण असं नाही की ह्या 3 वर्ष हे आता जे स्टॉक आहे याला मी लगेच विकायला पाहिजे, नाही. ह्याला नावच म्हणतात काही गुंतवणूक, इन्व्हेस्टमेंट. ओके. जर एखाद्या जमिनीचा भाव वाढायला गेला एखाद्या वर्षामध्ये डायरेक्ट विकून टाकतो का आपण? नाही. गरज असेल तेव्हा विकतो. इन्व्हेस्टिंगचं तेच महत्वाचं आहे की जेव्हा गरज आहे तेव्हा विका. जर गरज नसेल तर विकू नका. ओके. सो हे महत्वाचं आहे. आलं लक्षात? चलो बढिया. तर हे 4 जे पॉइंट होते ते मला आज डिस्कस करायचे होते. आपले स्विंग ट्रेडिंग वरचे ते आता झालेले आहेत. आता आपण बॅक टू चार्ट येऊया आणि चार्ट वर जे आहे ते आता फिबोनाकीचा वापर जे काही आहे अभ्यास आपण मार्केट बद्दल करूया. ओके. सो बघा, काही गोष्टी आहेत ज्या सांगतो मी तुम्हाला. बऱ्याच जणांना अडचण येते टाइम फ्रेमची. बऱ्याच जणांना अडचण येते टाइम फ्रेमची. लक्षात घ्या. ओके. जर आपण मोठे प्रॉफिट जर आपल्याला पाहिजेत, जर आपल्याला बिग प्रॉफिट पाहिजे. ओके. बिग प्रॉफिट म्हणजे किती? 50-60% किंवा 100% किंवा 200% प्रॉफिट पाहिजे. तेव्हा आपला टाइम फ्रेम सुद्धा मोठा पाहिजे. तेव्हा आपला टाइम फ्रेम सुद्धा काय पाहिजे? बिग पाहिजे. आणि जेव्हा आपल्याला स्मॉल प्रॉफिट पाहिजेत, स्मॉल प्रॉफिट पाहिजेत, तेव्हा आपला टाइम फ्रेम सुद्धा काय पाहिजे? स्मॉल पाहिजे. टाइम फ्रेम सुद्धा काय पाहिजे? स्मॉल पाहिजे. हे लय महत्वाचं आहे. हे तुम्ही बघा, हे खूप महत्वाचं आहे. आलं लक्षात? तर ह्या गोष्टी बऱ्याच जणांना कन्फ्युज होतात की सर आम्ही कुठल्या प्रॉफिटला टार्गेट करत आहोत? आम्ही 5% टार्गेट करत आहोत, आम्ही 10% टार्गेट करत आहोत, आम्ही 20%, आम्ही 20-25%, किती टक्क्याला आम्हाला टार्गेट करायचं की सर एवढं प्रॉफिट आम्हाला पाहिजे किंवा एवढं प्रॉफिट आम्हाला भेटेल. तर त्याच्यानुसार मग आम्ही कुठल्या टाईपच्या टाइम फ्रेमवर जायला पाहिजे? कारण लक्षात घ्या, जेवढा मोठा टाइम फ्रेम असेल तेवढा स्टेबल आपल्याला चार्ट भेटतो. तेवढा काय भेटतो? स्टेबल चार्ट भेटतो. जे काय मॅन्युप्युलेशन आहे हे स्मॉल टाइम फ्रेमच्या चार्टवर होतं. जे काय मॅन्युप्युलेशन आहे ते स्मॉल टाइम फ्रेमवर होतं. पण मोठ्या टाइम फ्रेमला हलवणं अतिशय अवघड आहे. अतिशय अवघड आहे. ओके. कारण मोठा टाइम फ्रेम म्हणजे बघा, मार्क तुम्हाला एखादा माणूस खोटं बोलू शकतो महिनाभर, 2 महिने, 4 महिने, 5 महिने, वर्ष, 2 वर्ष खोटं बोलू शकतो. पण 5-10 वर्षामध्ये त्याचं खोटं कधी ना कधी त्याचं पित्तळ बाहेर पडणारच आहे, उघडं पडणारच आहे. आपल्याकडे मराठीमध्ये म्हण आहे, पित्तळ उघडं पडणं. म्हणजे जी गोष्ट खरी आहे ती बाहेर पडणं. ओके. सो हे तुम्हाला माहिती पाहिजे की कधी ना कधी तुम्हाला मार्केटमध्ये जे मोठ्या टाइम फ्रेमवर जे आहे ते खूप जास्त स्टेबल आणि स्ट्रॉंग मुवमेंट भेटत असते. तर मी तुम्हाला रिकमेंड करेल की जेव्हा केव्हा तुम्हाला स्विंग ट्रेड करायचे तेव्हा मोठ्या टाइम फ्रेमला प्रेफर करा. ओके. तर मग सर बिग टाइम फ्रेम म्हणजे कुठले टाइम फ्रेम? बिग टाइम फ्रेम म्हणजे लक्षात घ्या 1 मंथ आणि 1 वीकचा टाइम फ्रेम. ओके. आणि त्याच्यामध्ये 1 डे पण येतं. त्याच्यानंतर स्मॉल टाइम फ्रेम म्हणजे कुठले? स्मॉल टाइम फ्रेम म्हणजे कुठले? तर 1 डे, 1 आवर आणि 15 मिनिट ह्यांचा सेट आहे. ओके. तर जेव्हा टाइम अनालिसिस करायचे तेव्हा अशा पद्धतीने जायचं. पहिले 1 मंथ, 1 वीक आणि मग 1 डे. त्याच्यानंतर स्मॉल टाइम फ्रेम मध्ये अनालिसिस करायचे तर पहिले 1 डे, मग 1 आवर आणि 1 आवर नंतर 15 मिनिट. ओके. सो हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. सेकंड टाइम फ्रेमचा आपण बोललो. आता सर आम्हाला फिबोनाकी बद्दल सांगा, जे तुम्ही एवढ्या सांगू लागलात थंबनेलवर टाकलेलं आहे किंवा ते सेशन वगैरे घेणार आहात. ते सेशनचा टॉपिक तुम्ही म्हणला तुमच्या मनाने घेणार वगैरे आहे. तर त्याच्याबद्दल जरा बोला बरं. 100% बोलतो मी, काहीच अडचण नाही. ओके. पण त्याआधी एक मोठी अनाउन्समेंट, जी 12 तारखेला बॅच चालू होणार होती कंप्लीट ऑप्शन ट्रेडिंगची, ती थोडीशी पोस्टपोन केलेली आहे काही पर्सनल रिझनमुळे. तर ती 20 तारखेला चालू होणार आहे. ओके. त्याच्यामध्ये तुम्हाला कंप्लीट टेक्निकल अनालिसिस ऍडव्हान्स पर्यंतचं, त्याच्यानंतर स्विंग ट्रेडिंग पण शिकवणार आहे. त्याच्यानंतर ऑप्शन बाईंग, ऑप्शन सेलिंग आणि माझी एक ब्रह्मास्त्र स्ट्रॅटेजी आहे जिची अॅक्युरसी 95% पेक्षा 95% आहे. त्याच्यापेक्षा जास्त तर म्हणत नाही, कारण ते जर म्हणलं तर मग ते कुठेतरी चुकीचं होईल. ओके. 95% पेक्षा जास्त त्याची अॅक्युरसी आहे. 20 तारखेला चालू होईल. ऑनलाईन आणि रेकॉर्डेड दोन्ही फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तो क्लास भेटून जाईल. त्याची फीस आहे 9,999. 2 टप्प्यामध्ये तुम्ही ती फीस भरू शकता. ओके. त्याच्यामध्ये तुमच्याकडे 2 महिन्याचा क्लास आहे, प्लस तुमच्याकडे 2 महिन्यासाठी रेकॉर्डिंग राहील. म्हणजे एकंदरीत 4 महिने. त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये नोट्स मिळतील. ओके. सो क्लास संपल्यानंतर सुद्धा तुमच्या नोट्स तुमच्याकडे असतील. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आणि अडचण आली तरी पण माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय, त्या नंबरवर कोणीही कॉल करू शकता. ज्यांनी क्लास केला आहे, जे क्लास करणार आहेत किंवा ज्यांनी क्लास केलेला नाही, ते कोणीही कॉल करू शकता. जे काही स्टॉक मार्केटच्या अडचणी आहेत त्या माझ्याशी डिस्कस करू शकता. असं मी कोणाला म्हणत नाही. किंवा तुम्हाला जर एखादा वेळेस वाटलं की टेस्ट करून बघायचं, तुम्ही एखाद्या वेळेस फोन लावून बघा. हा नंबर जो आहे हा माझा पर्सनल नंबर आहे. हा कुठल्या माझ्या ऑफिसचा नंबर नाहीये. जर काही असेल तसा प्रॉब्लेम किंवा तसा जर एखादा डाऊट असेल जे ऑफिसवर माझ्या सॉल्व्ह होऊ शकतो, तर मी तुम्हाला
त्यांचा नंबर देईल किंवा त्यांना सांगेल तुम्हाला कॉल करण्यासाठी. बट हा माझा पर्सनल व्हॉट्सअपचा नंबर आणि माझा पर्सनल कॉलिंगचा सुद्धा नंबर आहे. त्याच्यामुळे तुम्ही मला कॉल करू शकता, कधीही मेसेज करू शकता. जर एखाद्या वेळेस कॉल उचलला नाही तर विदिन 24 आवर मध्ये माझा 100% कॉल बॅक येईल. काही अडचणीमध्ये असेल तर मला उचलता येणार नाही, पण 24 आवर मध्ये 100% तुम्हाला माझा कॉल बॅक येईल म्हणजे येईल. आलं लक्षात? आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायला विसरू नका. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायला विसरू नका, कारण ह्याच्यामध्ये हा आपल्या मराठी माणसाचा हक्काचं प्लॅटफॉर्म असं मी म्हणतो, राईट? तर आज सकाळी सकाळी बघा की मी टाकलं होतं, म्हणजे मार्केटमध्ये काय चालू आहे पटकन टाकतो मी. ठीक आहे, सकाळी लगेच न्यूज आली की बाबा हिंडनबर्गने अजून एक रिपोर्ट पाठवलेली आहे, वेबसाईटवर अपलोड केलेली. लगेच त्याची लिंक मी तुम्हाला टाकली, जेणेकरून तुम्हाला ती लगेच वाचता यावी आणि ह्याच्यानंतर याचा परिणाम काय होईल हे सुद्धा सांगेल. म्हणजे अशा गोष्टी ज्या आहेत त्या मी तुम्हाला सांगतो. आणि उद्याच्याला जेव्हा मार्केट ओपन होईल त्याच्याशी रिलेटेड काय काय इम्पॅक्ट झाले, कसे कसे अजून इम्पॅक्ट होऊ शकतात, ते सुद्धा मी ग्रुपवर टाकतो फ्री ऑफ कॉस्ट, बरं का. कोणाकडूनही रुपया घेत नाही, फक्त माझा पेड क्लास आहे आणि हा एक संडेला फ्री क्लास चालतो. ओके. जी मंडळी युट्यूबवर बघत आहे त्यांच्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तिथून ऍप डाउनलोड करा. दर संडेला आपल्याला डायरेक्ट आपल्या ऍपमध्ये आपला क्लास होतो. त्याच्यावर तुम्ही जे क्लास मध्ये डिस्कस करू शकता, काही जी अडचणी आहेत तुमच्या, काही अडचण नाही, किंवा कमेंट सेक्शन मध्ये टाकलं तरी मला थोडंसं रिप्लाय करायला वेळ लागतो. ओके, पण मी करतो, नक्की करतो, तेव्हा काही अडचण नाही. बॅक टू टॉपिक येऊया आता. आता सर फिबोनाकीचं तुम्ही म्हणू लागलात, तर लक्षात घ्या, आपण डायरेक्ट फिबोनाकीला न वापरता मी तुम्हाला अजून एक पद्धत सांगतो की सर फिबोनाकीला वापरायचं कसं. तर जर फक्त फिबोनाकी वापरलं, जर फक्त मी फिबोनाकी वापरून ट्रेडिंग करण्याचा म्हणजे स्विंग ट्रेड करण्याचा प्रयत्न केला, तर लक्षात घ्या माझी अॅक्युरसी खूप कमी होऊन जाईल. आणि मी ऑब्झर्व केलेलं आहे, एक्सपिरियन्सने सांगतो, माझी अॅक्युरसी खूप कमी होऊन जाईल. त्यामुळे मला ऍडिशनल अशी काहीतरी गोष्ट पाहिजे ज्यामुळे मला एक माझी जी अॅक्युरसी आहे ती वाढेल आणि माझे जे लॉस मेकिंग जे ट्रेड आहेत ते माझे कमी होतील. सो बघा, तुम्हाला मी एक ऑब्झर्वेशन दाखवतो. लेट से आरव्हीएनएलचं उदाहरण घेऊया. ओके, आरव्हीएनएलचं उदाहरण घेऊया. आता मी समजा जर आरव्हीएनएलचं उदाहरण घेतलं, ओके. आता सर मला काय माहिती की फिबोनाकीनुसार 3 लेवल अतिशय महत्वाचे असतात. 3 लेवल अतिशय महत्वाचे असतात. कुठल्या? 0.3 ची लेवल सर, 0.5 ची लेवल सर आणि 0.6 ची लेवल सर. या 3 लेवल माझ्यासाठी अतिशय महत्वाच्या लेवल असतात सर. ओके, हे आपल्याला माहिती, आणि ह्यांच्यावरूनच जेव्हा मार्केट फिरतं तेव्हा आपल्याला ट्रेड करायचा आहे. मग प्रश्न पडतो, सर आता मग हे कसं बरं? आता इथं पण मार्केट फिरलं होतं ना सर, इथं पण मार्केट फिरलं होतं, पण वर गेलं आणि पुन्हा तिथून खाली आलं सर. इथं पण मार्केट फिरलं होतं सर, पण इथून वर गेलं पुन्हा नंतर खाली आलं. असं कसं सर? असं कसं झालं? लक्षात घ्या, हेच तर प्रॉब्लेम आहे. आपल्याला काय वाटतं की बाबा सर 0.3 च्या लेवल पासून एक तर रिव्हर्स करावं, किंवा 0.5 च्या लेवलवरून किंवा 0.6 च्या लेवलवरून रिव्हर्स करावं मार्केटने, किंवा मार्केटमध्ये स्विंग्स बनवावे. मार्केटमध्ये काय बनवावे? स्विंग्स बनवावे. आणि आपण या लेवलवर काय विचार करतो की आपल्याला एखादी बुलिश कॅन्डलस्टिक भेटावी आणि आपण त्याच्यामध्ये काय करावं? एंट्री प्लॅन करावी. लक्षात घ्या, प्रत्येक बनलेली बुलिश कॅन्डल तुम्हाला एंट्री देईल, पण ती एंट्री अॅक्युरसी सोबत असेल का नाही, हे म्हणजे खूप कमी अॅक्युरसी सोबत आपल्याला कळतं, खूप कमी अॅक्युरसी सोबत कळतं. ओके, ह्याच्यामध्ये जास्त मुवमेंटच आलेली आहे. आपण बेल बघूया, बेल या स्टॉक्स मध्ये बघूया. ओके, राईट. ओके, आता इथे बघा, इथे लेट से की मी ह्या स्विंग पासून ह्या स्विंग पर्यंत कन्सिडर केलं. ओके, आता सर माझ्या माहितीच तो आपण जेव्हा आपल्याला 0.6 च्या लेवलवर किंवा 0.5 च्या लेवलवर जेव्हा आपल्याला हॅमर भेटतो किंवा एखादी बुलिश कॅन्डलस्टिक भेटते, तुम्ही म्हणलात मुवमेंट भेटत नाही, भेटली सर मुवमेंट. ओके, काही अडचण नाही. ओके, ही मुवमेंट आपण कन्सिडर करूया, भेटली. पण लगेच आता जर माझा जो आहे एक मिनिट, हा, मी जर फिबोनाकीची लोकेशन चेंज केली तर मी जर फिबोनाकीची लोकेशन चेंज केली तर आपल्याला काय लक्षात येईल सर, की सर इथे 0.3 च्या लेवलवर बघा, तुम्ही 0.3 च्या लेवलवर सपोर्ट घेतलाय का? आणि ह्या सपोर्ट मध्ये जर तुम्ही नीट बघितलं तर इथे आपल्याला हॅमर टाइप काहीतरी स्ट्रक्चर भेटलेलं होतं. त्याच्यानंतर इथं पण डोजी कॅन्डल भेटली सर. ओके, 0.5 च्या लेवलवर थोडस, पण मार्केट इथून वर गेलं का? हो नाही, मार्केट पुन्हा खाली येऊ शकतं आणि मार्केट पुन्हा अशी काहीतरी कॅन्डल बनवून पुन्हा वर जाण्याचं नाटक करू शकतं का? यस, करू शकतं. मग अशा परिस्थितीला कसं टॅकल करायचं? अशा परिस्थितीला टॅकल करण्यासाठी आपल्याला एखाद्या अजून टेक्निकल टूलचं काय करावं लागणार आहे? सपोर्ट घ्यावा लागणार आहे. मग तो सपोर्ट कसा असेल सर? तर लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगतो की फिबोनाकी प्लस ईएमए हे कॉम्बिनेशन वापरा. याने तुमची अॅक्युरसी खूप जबरदस्त वाढेल. ही अॅक्युरसी जवळपास 80% आहे.
ही अॅक्युरेसी 80% आहे. 100% मार्केटमध्ये काहीच नसतं. जर तुम्हाला एखादा माणूस म्हणायलाय की आमची स्ट्रॅटेजी वापरा आणि 100% प्रॉफिट होईल, तर 100% तुम्हाला तो टोपी घालतोय. 100% तुम्हाला तो टोपी घालतोय. हे लक्षात घ्या. मार्केटमध्ये 100% नावाची गोष्ट नाही. ओके. चांगले मोठे मोठे दिग्गज लोक सुद्धा म्हणून त्यांनी करून बघण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना जमलं का नाही. तुम्हाला माहिती की हर्षद मेहता वगैरे हे मोठे मोठे लोक होऊन गेले, पण यांच्याकडून तरी जमलं का नाही जमलं. सो 100% मार्केटला म्हणजे मार्केटचा बाप व्हायचंच नाही. मार्केटचा बाप कोणीच नाही. मार्केटच आपला बाप आहे असं समजायचं आणि चालू द्यायचं. मग सर आम्ही कुठला ईएमए वापरावा? तर लक्षात घ्या, मी रिकमेंड करेल फिबोनाकी 50 ईएमए किंवा किंवा फिबोनाकी 200 ईएमए. ह्याच्यापैकी कुठलंही कॉम्बिनेशन वापरू शकता. ह्याच्यापैकी कुठलंही कॉम्बिनेशन वापरू शकता. मग आपल्याला स्ट्रक्चर कसं पाहिजे सर? तर लक्षात घ्या, आपल्याला माहिती की 0.3 ची लेवल आहे, 0.5 ची लेवल आहे आणि 0.6 ची लेवल फिबोनाकीची आहे. सो जेव्हा मार्केट एखाद्या लेवल जवळ येईल, रिट्रेस करण्यासाठी येईल, तेव्हा तिथे एखाद्या ईएमएचा सपोर्ट पाहिजे. तेव्हा तिथे काय पाहिजे? ईएमएचा सपोर्ट पाहिजे. आणि या सपोर्टवर आपल्याला चांगली एखादी कॅन्डलस्टिकचा फॉर्मेशन मिळायला पाहिजे किंवा एखादा डब्ल्यू पॅटर्न मिळायला पाहिजे. थोडंसं कन्सोलिडेशन व्हायला पाहिजे आणि त्या कन्सोलिडेशन नंतर मग आपण इथं ट्रेड प्लॅन करू शकतो. फक्त एखाद्या बुलिश कॅन्डलस्टिकवर ट्रेड करू शकतो का? नाही. आपल्याला इथं कन्सोलिडेशन म्हणजे काय? 2, 4, 5 कॅन्डल आपल्याला तिथं बनलेल्या पाहिजेत. म्हणजे तिथं काय पाहिजे की एक अक्युम्युलेशन व्हायले. लोक तिथं यायलेत, इंटरॅक्ट करायलेत, सेलर पण यायलेत, बायर पण यायलेत. ते अक्युम्युलेशन आपल्याला पाहिजे. सो दॅट आपण तिथे काय करू शकतो? मगच एंट्री प्लॅन करू शकतो. जर आपल्याला अक्युम्युलेशन दिसलं नाही, तर आपण तिथं ट्रेड घ्यायचा का नाही? अक्युम्युलेशन म्हणजे काय? तर कन्सोलिडेशन जेव्हा मार्केट तिथं टाइम स्पेंड करेल, ते आपल्याला पाहिजे. ओके. काय पाहिजे? फिबोनाकीच्या लेवलवर आपल्याला ईएमएचा सपोर्ट पाहिजे. दुसरी गोष्ट, त्याच पॉइंटला आपल्याला कन्सोलिडेशन पाहिजे आणि त्या कन्सोलिडेशनला जेव्हा बुलिश ब्रेकआउट भेटेल, तेव्हा आपण तिथं ट्रेड करू शकतो. हे एक पहिला पर्स्पेक्टिव्ह आहे. हा काय आहे? पहिला पर्स्पेक्टिव्ह आहे. खूप सोपं आहे, लक्षात घ्या. स्विंग ट्रेडिंग करणं खूप अवघड नाहीये. खूप अवघड नाहीये. तुम्ही संडेला जरी 1-2 तास दिले मार्केटला, ज्या पद्धतीने मी सांगतोय, ज्या पद्धतीचा स्टेप सांगतो त्या पद्धतीने जरी गेलात, मोर दॅन सफिशियंट आहे. सुरुवातीला थोडा जास्त वेळ लागेल, पण जर तुम्ही जॉबमध्ये आहेत किंवा तुमचा बिझनेस आहे, तर तुम्ही स्विंग ट्रेडिंग तुमच्यासाठी बेस्ट आहे. ओके. ऑप्शन ट्रेडिंगच्या नादाला जाऊ नका. ऑप्शन ट्रेडिंग मार्केटसाठी खूप म्हणजे तो आपल्यासाठी खूप खतरनाक आहे. ज्या माणसाकडे टाइम नाहीये, ज्या माणसाकडे पेशन्स नाहीये, ज्या माणसाला टिकता येत नाही मार्केटमध्ये, पैसा हाताळता येत नाही, त्या माणसासाठी तर ऑप्शन ट्रेडिंग नाहीच आहे. तुम्ही दुसरा काहीतरी बिझनेस बघावा, कारण ऑप्शन ट्रेडिंग मध्ये खूप चांगल्या चांगल्या लोकांची घरं बर्बाद झालेली आहेत. स्विंग ट्रेडिंग बेस्ट ऑप्शन आहे. कारण ऑप्शन ट्रेडिंग जरी केली तुम्ही, ऑप्शन ट्रेडिंग जरी केली तरी तुम्हाला महिन्याकाठी फक्त 5 ते 10% मॅक्सिमम भेटणार आहे. ओके. तेवढे स्विंग ट्रेडिंगच्या एका ट्रेड मधून भेटू शकतात. तेवढे स्विंग ट्रेडिंगच्या एका ट्रेड मधून भेटू शकतात. हे पण कधी माहितीये का? ऑप्शन ट्रेडिंग करून एवढे पैसे कधी भेटतात? जेव्हा आपण रोज बसतो. ओके. रोज आपण ट्रेड करतो. सकाळी 9 वाजता जे काय आपण बसलेलो आहोत, त्याच्यानंतर आपण 5 वाजेपर्यंत जे काय 3 वाजेपर्यंत जे काय बसलेलो आहोत, तर एवढं सगळं करून सुद्धा आपल्याला 5 ते 10% भेटतात. ओके. म्हणजे हे महत्वाची गोष्ट आहे. ही महत्वाची गोष्ट आहे. आणि आपण जर स्विंग ट्रेड घेतला, स्टॉक घेऊन ठेवला, 5 ते 10%ची मुवमेंट यायला त्याला किती लागतील? 2, 4, 5 दिवस लागतील. ओके. 10 दिवस लागतील म्हणा, 20 दिवस लागतील. पण त्याला रोज त्याचा चार्ट बघत बसणं काम आहे का आपलं? घंटा घंटा 2-2 घंटे घालणं काम आहे का त्याच्यामध्ये? नाही. आपण डायरेक्ट त्या टायमामध्ये दुसरं काहीतरी करून प्रोडक्टिव्ह अजून पैसा कमवू शकतो. राईट. ही मार्केटमधली मानसिकता लक्षात ठेवा. आणि आता टॅक्सेस पण वाढवलेले आहेत. ओके. त्यामुळे मी तुम्हाला खरं सांगू, ऑप्शन ट्रेडिंग करणं जरा अवघड चाललंय. म्हणजे फ्रँकली स्पीकिंग खरं सांगतो तुम्हाला. कारण मी स्कॅल्पिंग पण करतो, मी ऑप्शन सेलिंग पण करतो, मी ऑप्शन बाईंग पण करतो, मी सगळं करतो. ओके. त्यामुळे मी तुम्हाला प्रत्येक ऍस्पेक्ट सांगू शकतो की नेमकं कोणत्या गोष्टीवर कसा परिणाम पडतोय. स्कॅल्पिंग मध्ये तुम्हाला सांगतो, नेट प्रॉफिट तर दिसतोय, म्हणजे प्रॉफिट तर दिसतोय, माझा ग्रॉस प्रॉफिट तर एकदम ग्रीन मध्ये आहे. पण जेव्हा बघतो आपण, तेव्हा माझ्या प्रॉफिट पेक्षा जास्त माझे चार्जेस गेलेले असतात. ओके. माझे जे टॅक्सेस आहेत ते जास्त गेलेले असतात. ब्रोकरेज कमी आहे, पण टॅक्सेसच खूप जास्त आहेत. तर आपण बघायला गेलं तर हे आपण सरकारचं काय म्हणतो, सरकारचा खिसा भरायला. ओके. ऑप्शन ट्रेडिंग करणं म्हणजे हा, ऑप्शन सेलिंग मध्ये, ऑप्शन हेजिंग मध्ये आहेत आपल्याला बेनिफिट आहेत. ऑप्शन हेजिंगचा पण आपल्या ऍपमध्ये एक क्लास आहे. जर तुम्हाला करायचा असेल तर नक्की करा. ओके. 1,500 रुपयाला आहे फक्त. तर त्याच्यामध्ये ऑप्शन हेजिंग काय आहे, त्याच्यानंतर ट्रेंड ट्रेडिंग कशी करायची आणि ऑप्शन हेजिंग मध्ये कुठल्या प्रकारच्या स्ट्रॅटेजीज लावायच्या आहेत, हे मी सांगितलेले. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल.
ओके, एक 3000चा कोर्स येतो, पण त्याच्यावर मी 1500चं कुपन ठेवलेलं आहे, कारण सगळ्यात पहिला कोर्स आपल्या ऍपमध्ये लॉन्च केला होता आणि खूप छान प्रतिसाद भेटल्यामुळे मी ठरवलं की बाबा त्याचा रेटच वाढवायचा नाही. तर तुम्ही जा, नक्की तो क्लास करा. आलं लक्षात? चलो बढिया. आता बॅक टू टॉपिक येऊया. ओके, तर बघा इथे आपल्याला काय भेटलं सर, की 0.3 च्या लेवल जवळ सर आपल्याला काय भेटली, 50 EMA ची लाईन भेटली. EMA लावायचा कसा, बऱ्याच जणांना अडचण आहे. काहीच नाही बघा, इथे एक इंडिकेटरचं नावाचा ऑप्शन दिसतोय का? ओके, बढिया. चलो, तर मग काय करायचं, याच्यावर क्लिक करायचं आणि इथे इथं क्लिक केल्यानंतर इथं EMA टाईप करायचं. तर इथे बघा तुम्हाला सगळ्यात पहिले लिहून येईल मुव्हिंग ऍव्हरेज एक्सपोनेन्शियल. मुव्हिंग ऍव्हरेज एक्सपोनेन्शियल ह्याच्यावर क्लिक केलं. ओके, क्लिक केल्यानंतर बघा इथे असं काहीतरी ओपन अप होतं. ओके, EMA 200 क्लोज वगैरे असं काहीतरी ओपन अप होतं. आता मग पुढे काय करायचंय, तर ह्याच्यावर यायचं, कर्सर घेऊन यायचं, इथं सेटिंगचा ऑप्शन दिसतो, या सेटिंगच्या ऑप्शनवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इनपुट्सवर जायचं. इनपुट्सवर गेल्यानंतर इथं काय करायची, लेंथ चेंज करायची. जर 200 EMA पाहिजे तर इथं 200 ठेवायचा, किंवा 50 EMA पाहिजे तर इथं 50 ठेवायचं. ओके, जे काय पाहिजे तुम्हाला ते इथं ठेवायचं आणि इथं ओके करायचं. तर तुमचा EMA लागलेला आहे असं आपण समजू शकतो. राईट, चलो बढिया. आपल्याला ट्रेडिंग व्ह्यूच्या प्लॅटफॉर्मवर फ्रीमध्ये 2च इंडिकेटर लावता येतात. पहिले 3 लावता यायचे, पण आता जरा ट्रेडिंग व्ह्यूचा पण विषय झालाय. ट्रेडिंग व्ह्यू पण जास्त काही आपल्याला फ्रीमध्ये देत नाहीये. ट्रेडिंग व्ह्यूला पण वाटतंय की सगळ्यांनी त्याचं प्रीमियम परचेस करावं. ओके, बघा आता इथे काय झाली, इथे ही 50 EMA ची लाईन आहे, इथे ही 200 EMA ची लाईन आहे. ही जी आहे ही 200 EMA आणि ही जी आहे 50 EMA. मी काय केलं, लेटेस्ट मार्केटचा जो स्विंग आहे आणि लेटेस्ट मार्केटचा जो काही लो आहे आणि लेटेस्ट मार्केटचा जो काही टॉप आहे त्याला मी मॅच केलं. ओके, आता फिबोनाची लावायचा कसा ह्याच्या संबंधित एक खूप डिटेल म्हणजे मी काय म्हणतो एकदम डिटेल मध्ये व्हिडिओ झालाय, की कधी कुठल्या परिस्थितीमध्ये कसा फिबोनाची लावायचा. ओके, तर हे व्हिडिओ झालेला आहे, ह्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा. 7 महिन्यापूर्वी टाकलेला व्हिडिओ. तुम्हाला सांगतो फिबोनाची मधले तुमचे बेसिक डाऊट, फिबोनाची काय आहे, फिबोनाची रेस पासून रेजिस्टन्स सपोर्ट कसे एक्सट्रॅक्ट करायचे, कधी कुठल्या लेवलला महत्व द्यायचं, हे सुद्धा सांगितलेलं आहे. पहिले लेक्चर तुम्हाला हे बघायचंय, तुमचं होमवर्क हे तुम्हाला पहिलं लेक्चर बघायचं आहे आणि सेकंड लेक्चर तुम्हाला कुठे गेला, हा बघायचा आहे ऍडव्हान्स मध्ये. ओके, राईट, म्हणजे हे 2 लेक्चर तुम्हाला बघणे. हे जर बघितले तर तुम्हाला खूप छान पद्धतीनं माहिती मिळेल. बघा, मार्केटमध्ये तुम्हाला अभ्यास तर करावा लागेल, एवढं सोपं नाहीये. पैसा कमवायचा तर थोडस तर डोकं चालवावंच लागणार आहे. ओके, आता आपल्याला काय माहिती की बाबा आपल्याला 50 EMA, आपल्याला काय पाहिजे 50 EMA आणि 200 EMA, 50 EMA किंवा 200 EMA जवळ एखादा स्टॉक पाहिजे, ज्याच्यावर काय पाहिजे, कन्सोलिडेशन होताना पाहिजे आणि त्याच्या खाली फिबोनाकीची लेवल पाहिजे. त्याच्या खाली काय पाहिजे, फिबोनाकीची एक लेवल पाहिजे आणि एक EMA पाहिजे. असं काहीतरी आपलं एक सेटअप आहे. असं काहीतरी आपलं एक काय आहे, सेटअप आहे. फिबोनाकीच्या कुठल्या लेवल, 0.3, 0.5, 0.7 या 3च लेवल, ह्याच्या व्यतिरिक्त दुसरी का नाही. तर मग मी काय करतो, गुगलवर टाकतो, काय टाकतो, स्टॉक ट्रेडिंग ऍट 200 EMA ऑन डेली टाइम फ्रेम चार्ट लिंक. हे तुम्हाला काय करायचं, तुमच्या गुगलवर टाकायचं आहे. हे तुम्हाला तुमच्या गुगलवर टाकायचं आहे. बघा इथे लिहून आलेलं आहे नियर 200 EMA टेक्निकल अनालिसिस स्क्रीनर. हे तुम्हाला काय करेल, असे स्टॉक काढून देईल जे स्टॉक 200 EMA च्या जवळ ट्रेड करत आहेत. कुठल्या टाइम फ्रेमवर, 1 डे टाइम फ्रेम वर. आलं लक्षात, चलो बढिया. आता इथं माझ्याकडे पहिला जो स्टॉक आलेला आहे तो आहे कर्नाटक बँक लिमिटेड. मी काय करतो, ह्याचं नाव कॉपी करतो आणि इथे पेस्ट करतो. ओके, राईट, चलो बढिया. ओके, आता बघा इथे नीट जर बघायला गेलं तर 2 EMA जवळ जवळ आहेत. हे 2 EMA काय झालेले, जवळ जवळ झालेले. हे सगळ्यात बेस्ट कॉम्बिनेशन आहे बरं का. जेव्हा 2 EMA 50 EMA आणि 200 EMA एकमेकाच्या जवळ जवळ येतात, तेव्हा लॉंग टर्म साठी खूप मोठा ब्लास्ट आपल्याला बघायला मिळतो. मी तुम्हाला दाखवू शकतो की ह्याच्या आधी पण असं जेव्हा झालेलं आहे तेव्हा मार्केटनी कसं बिहेव केलेलं आहे. ओके, बघा इथे बघा, इथे जर तुम्ही नीट बघितलं तर हे 50 EMA 200 EMA काय आहे, जवळ जवळ आलेले आहेत. आणि लॉंग टर्म मध्ये ह्याचा परिणाम कसा झाला, लॉंग टर्म मध्ये याचा परिणाम कसा झाला तुम्ही बघा. किती रुपयाला शेअर होता, हा शेअर जवळपास इथे जर बघायला गेलं तर 80 ते 90 रुपयाच्या मध्ये होता. 80 ते 90 रुपयाच्या मध्ये होता. कधीची गोष्ट ही 2022 ची. आणि आता किती आहे, त्यानं जवळपास हाय मारलेला आहे 280 च्या आसपास. म्हणजे लॉंग टर्म मध्ये तुम्हाला हेच बघायचंय की 50 EMA, मी तुम्हाला लॉंग टर्मची पण स्ट्रॅटेजी सांगितली. चला, लॉंग टर्मची स्ट्रॅटेजी काय आहे, की असे स्टॉक बघा जे 50 EMA आणि 200 EMA च्या जवळ आहेत आणि त्यांच्यामध्ये कन्सोलिडेशन चालू आहे. कन्सोलिडेशन म्हणजे काय, तर असं मार्केट तिथं काहीतरी साइडवेज गेलेलं आहे. असं मार्केट काय झालेलं आहे, तिथे साइडवेज गेलेलं आहे. एक मिनिट, मी तुम्हाला टू बी प्रिसाइज अजून दाखवतो. ओके, बघा इथे काहीतरी असं एक साइडवेज मार्केट गेलेलं आहे. ओके, राईट.
तर ह्याचा ब्रेकआउटची वाट बघा, ब्रेकआउट भेटल्या भेटल्या ह्याच्यामध्ये एंट्री करा आणि ज्या कन्सोलिडेशनच्या खालच्या साईडला काय करा, इथे एसएल ठेवा आणि जेवढं मार्केट वर जाईल तेवढं त्याला होल्ड करा. ओके, तुम्हाला लॉंग टर्मची पण स्ट्रॅटेजी सांगितली, कुठे एंट्री, कुठे एक्झिट, कुठं स्टॉप लॉस ते सुद्धा सांगितलं. ओके, सो तुम्ही ह्याचा पण वापर करून छान पद्धतीनं लॉंग टर्म मध्ये चांगले पैसे, बघा ना, 80-90 रुपयाचा स्टॉक 290 रुपयाला गेलेला. ओके, तुम्हाला वाटत असेल की नाही नाही सर 80चा 8,000ला जावा, लक्षात घ्या प्रत्येक स्टॉक जात नसतो, जातो पण प्रत्येक स्टॉक जात नसतो. त्यामुळे आपण मार्केटमध्ये ज्या अपेक्षा बाळगतो त्या अपेक्षाच आपला घात करतात मोठा, हे सर्वात महत्वाचे लक्षात ठेवा. इथे पण बघा तो पुन्हा कन्सोलिडेशन करतोय आणि तो अजून काही दिवस कन्सोलिडेशन मध्ये राहील. त्याच्यामुळे इथून जेव्हा ब्रेकआउट भेटेल तेव्हा पण आपल्याला एक अपॉर्च्युनिटी आहे एंट्री करण्यासाठी. आपण इथे एक स्टॉप लॉस ठेवून इथे एंट्री प्लॅन करू शकतो लॉंग टर्म साठी. ओके, लॉंग टर्मचा झाला. आता स्विंग ट्रेडिंगचं बोलूया. टाइम फ्रेम कुठला आहे? 1 डे टाइम फ्रेम आहे. आता मी काय करतो, जेथून मार्केटमध्ये लेटेस्ट मध्ये फॉल आलेला आहे, बघा आपल्याला काय बघायचं, आपल्याला फक्त लेटेस्ट फॉल आणि लेटेस्ट फॉल म्हणण्यापेक्षा लेटेस्ट टॉप आणि लेटेस्ट बॉटम एवढंच बघायचं आहे मार्केटमध्ये स्विंग ट्रेडिंग करताना. लेटेस्ट टॉप आणि लेटेस्ट बॉटम एवढंच आपल्याला बघायचं, याच्या व्यतिरिक्त जायचं नाही. आता मला सांगा लेटेस्ट मध्ये सेलिंग कुठून आली ह्या पॉईंट पर्यंत, आणि लेटेस्ट मध्ये मार्केटला सपोर्ट कुठून भेटलाय? मोठा इथून भेटलाय. तर माझं काम काय, इथून इथपर्यंत काय करा, फिबोनाची लावा. ओके, चलो बढिया ओके, चला फिबोनाची लावला. माझ्या असं लक्षात आलं सर की सर इथं 0.3 ची लेवल आहे सर. ओके, आणि सर मी जर इथं नीट बघायला गेलो तर इथं सर फिबोनाकीची 0.3 ची लेवल आहे. त्याच्यानंतर सर इथं 200 डे ईएमए चा सपोर्ट आहे, 50 ईएमए चा सपोर्ट आहे. ओके, त्याच्यानंतर सर इथे कॅन्डलस्टिक पण जरा बुलिश कॅन्डलस्टिक, मॉर्निंग स्टार टाइप कॅन्डलस्टिक बनलेली आहे. तर काय करावं? डेफिनेटली इथं स्विंग ट्रेडिंग साठी बघू शकता, पण इथून मोठे टार्गेट प्लॅन करायचे का नाही? जेव्हा मार्केट कन्सोलिडेशन मध्ये असतं तेव्हा आपल्याला मोठे बिग प्रॉफिट आपल्याला तिथं एक्सपेक्ट नाही करायचे. कारण काय होतं की ते कन्सोलिडेशन, त्याचे एक रेंज असते, त्या रेंज मध्येच तो फिरणार असतो. आपण विचार करतो की नाही इथून लय मोठा प्रॉफिट भेटल, असं होत नाही. ओके, सो इथून इथपर्यंत, इथून जाऊन पुन्हा वापस जरी आला तरी पण रडायचं नाही. ओके, 2-3-4% 5% जेवढं भेटलं तेवढं घेऊन निघायचं. ओके, सो इथं आपल्याला बुलिश कॅन्डलस्टिक काय काय पाहिजे, आपल्याला सूत्र सांगतो मी तुम्हाला. काय काय पाहिजे आपल्याला पाहिजे फिबोनाकीची लेवल प्लस ईएमएचा सपोर्ट प्लस काय पाहिजे, कन्सोलिडेशन, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, अक्युमुलेशन म्हणतो. कन्सोलिडेशन आपल्याला पाहिजे, हे 3 गोष्टी पाहिजेत. आता मला सांगा इथं कन्सोलिडेशन आहे का? इथं कन्सोलिडेशन आहे का? डेफिनेटली इथं कन्सोलिडेशन आहे. ओके, 100% कन्सोलिडेशन आहे, ईएमए पण आहे आणि फिबोनाकीची लेवल पण आहे. ओके, सो इथून एक एंट्री भेटू शकते का? डेफिनेटली प्लॅन करू शकतो. इथं स्टॉप लॉस ठेवून इथं आपण एंट्री घेऊ शकतो. पण एवढं लक्षात घ्या की हा स्टॉक सध्या रेंज मध्ये आहे. हे मी म्हणतोय का नाही, हा स्टॉक स्वतः म्हणतोय मी रेंज मध्ये. सो रेंज मध्ये जे काही स्टॉक आहेत त्या स्टॉक्सला जास्त मोठ्या प्रॉफिट साठी बघायचं नाही. ती सर्वात मोठी चूक आपल्याकडून होते. आपण मोठ्या प्रॉफिट साठी बघतो, करायचं नाही तसं. आलं लक्षात? चलो बढिया. हे एक महत्वाचा पॉईंट होता जो तुम्हाला सांगायचा होता. आलं लक्षात? चलो बढिया. अजून पुढे काय, दुसरा कुठला स्टॉक आहे? त्याच्यानंतर ई आय हॉटेल्स म्हणून आहे. मी पण पहिल्यांदा स्टॉक बघतोय हा. चलो बढिया, बघूया काय आहे ते, त्याचा काय विषय ते बघूया. चलो बढिया, अरे वा मस्त. 1 डे टाइम फ्रेम मध्ये जर तुम्ही बघितलं तर इथे काय झालेलं आहे, इथून तो पडलेला आहे, बरोबर. पण लक्षात घ्या, या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत तो चढला आणि मग पडला. ओके, सो आपल्याला पहिले फिबोनाकी इथून इथपर्यंत लावा लागेल फॉर सपोर्ट. जेव्हा आपल्याला सपोर्ट पाहिजे असतात तेव्हा बॉटम पासून टॉप पर्यंत जायचं. बॉटम पासून टॉप पर्यंत फिबोनाकी जर गेला तर आपल्याला तो सपोर्ट देतो. काय देतो? सपोर्ट देतो. आणि आपण जेव्हा टॉप पासून बॉटम पर्यंत येतो तेव्हा आपल्याला तिथे रेजिस्टन्स भेटतात. फिबोनाकीचे हे सूत्र आहे, हे माहिती असणं गरजेचं आहे. जेव्हा फिबोनाकीला बॉटम पासून टॉप मध्ये आपण घेऊन जातो तेव्हा तो सपोर्ट देतो, आणि जेव्हा फिबोनाकीला आपण टॉप पासून बॉटम पर्यंत घेऊन जातो तेव्हा आपल्याला तो रेजिस्टन्स देतो. राईट? तो सो मी आता काय करतो, बॉटम पासून टॉप पर्यंत फिबोनाकीला मार्क करतो. एक सेकंड. हा, ओके. सो माझ्या काय लक्षात आलं की अरे इथे 0.3 ची पण लेवल आहे. इथे काय 0.3 ची पण एक लेवल आहे. ओके, पण अजून जर समजा विचार केला की आता ह्याच्या पुढे हा स्विंग कन्सिडर केला आपण, बघा टॉप तर कधीच बदलणार नाही, कारण ह्याच्यावर काय प्राइस आहे का? नाही, ह्याच्यावर काहीच प्राइस नाही. पण बॉटम आपण हाय घेऊ शकतो, कुठलाही घेऊ शकतो. तर आपण काय करूया, ह्या बॉटम वर एकदा शिफ्ट करून बघूया की नेमकं काय त्याचा परिणाम होतो ते. ओके, तर बघा ह्या टॉपवर ह्या बॉटम, म्हणजे बॉटम मी जरी बदलला,
या बॉटम पासून या बॉटम पर्यंत जरी आलो तरी पण माझी फिबोनाकीची लेवल मिस होती का नाही, माझी फिबोनाकीची लेवल मिस होत नाही. सो ही माझ्यासाठी खूप एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे, माझ्यासाठी खूप काय आहे, पॉझिटिव्ह गोष्ट आहे. सो मी काय करणार, याला एक काय म्हणतात, एक स्विंग ट्रेडिंग साठी मी स्टॉकला बघू शकतो का, डेफिनेटली बघू शकतो. म्हणजे मी कुठून जरी फिबोनाकी लावला तरी पण मला तिथे एक इम्पॉर्टंट लेवल भेटत आहे. सोबत मला इथे बघायला गेलं तर ही लेवल कुठली, ही ईएमए कुठला आहे, हा 200 ईएमए हा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स किंवा सपोर्ट असतो. 50 ईएमए पण तोच असतो, स्ट्रॉंग रेजिस्टन्स किंवा स्ट्रॉंग सपोर्ट असतो. त्यानंतर ठीक आहे, दोन क्रायटेरिया माझे सर फुलफिल झाले. आता सर इथं आपण बघायला गेलं तर हॅमर बनलाय सर, काय करावं, इथं ट्रेड करावं का? तर बघा लक्षात घ्या, हॅमर नंतर आपल्याला इथं थोडंसं मार्केटनी अजून 2 कॅन्डल दिलेले आहेत. डायरेक्ट हॅमर बनून डायरेक्ट वर गेली का कॅन्डल, मार्केट गेलं का वर, नाही. थोडंसं अजून एक कॅन्डल, 2 कॅन्डल आपल्याला दिलेले आहेत. अजून एखादी जर कॅन्डल उद्याच्याला ह्याच्यामध्ये बनली आणि परवा दिवशी जर ब्रेक झाला, ओके, सो ते एक बेस्ट काय म्हणतात, एक बेस्ट स्ट्रक्चर असू शकतं आणि तिथून आपल्याला एक चांगला, आपण आरामात इथपर्यंतचे टार्गेट जे आहे एक्सपेक्ट करू शकतो. ओके, जवळपास आपण आरामात ह्याच्यामध्ये जे आहे, इथून जरी एंट्री भेटली आपल्याला तर एक 400-500 रुपयापर्यंतचं टार्गेट एक्सपेक्ट करू शकतो. 20-25% प्रॉफिट इथून एक्सपेक्ट करू शकतो. माझ्या माहितीस तो ही कंपनी मिड कॅप मध्ये येते, लार्ज कॅप कंपनी नाहीये ही. ओके, मिड कॅप किंवा स्मॉल कॅप मध्ये असेल. ओके, सो कारण कॅन्डल वरूनच लक्षात येतं बऱ्याच गोष्टी, एक्सपिरियन्स नुसार तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात येणारच आहेत. तर ह्या गोष्टी तुम्हाला बघायच्या आहेत. सेकंड अजून बघूया, मॅनकाइंड बघूया. चलो मॅनकाइंड. ओके, मॅनकाइंडचं नाव कॉपी करतो मी. मॅनकाइंड एक फार्मा कंपनी आहे. ओके, आता बघा बढिया. ओके, आता बघा मॅनकाइंड मध्ये जर तुम्ही नीट लक्ष देऊन बघितलं तर मॅनकाइंड मध्ये प्रिव्हियस कन्सोलिडेशन कुठे झालेले, इथं झालेले आणि मग इथून रॅली आलेली, बरोबर. म्हणजे पहिले इथून रॅली आली, कन्सोलिडेशन, मग पुन्हा रॅली. सो मला फिबोनाकी इथून इथपर्यंत लावावं लागणार आहे. ओके, सो मी काय करतो इथे, फिबोनाकी काय करतो, बॉटम पासून टॉप पर्यंत घेऊन जातो. तर माझ्या असं लक्षात आले सर, इथं 0.5 ची लेवल आहे, सॉरी 0.6 ची लेवल आहे, 0.5 ची लेवल आहे आणि 0.3 ची लेवल आहे. तर तिन्ही लेवल माझ्या काय आहे तिथे येत आहेत. ओके, अजून जर मी थोडस शिफ्ट केलं वर तर काही मिळते का, तर हो बघा, आता जर मी थोडस फिबोनाकीची जे बॉटम आहे तो पहिले इथं होता, इथून मी काय केलं, इथे शिफ्ट केला, तरी पण माझ्या ऑलमोस्ट तिन्ही पण लेवल काय होत आहेत, कोइन्साइड होत आहेत फिबोनाकीच्या लेवल सोबत. सो मला एक एक अशा प्रकारचं कन्फर्मेशन जेव्हा भेटतं ना, तेव्हा तिथून आपल्याला रिव्हर्सल भेटण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. ओके राईट, चलो. त्याच्यानंतर आपण बघितलं फिबोनाकी नुसार तर क्रायटेरिया फुलफिल झाला. त्याच्यानंतर ईएमए नुसार दोन्ही पण ईएमए आपले जवळ आहेत, तर एक चांगली अजून एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. ओके, त्याच्यानंतर बघायला गेलं तर मार्केट म्हणजे हा स्टॉक जो आहे, हा स्टॉक पडला होता. ओके, तिथून त्यानं रिकव्हरी दिलेली आहे. अजून मी म्हणतो थोडंसं त्यानं कन्सोलिडेशन उद्याच्या दिवस करावं, 1-2 दिवस, आणि पुन्हा ब्रेक करावं, तर एक एक जबरदस्त स्ट्रक्चर आपल्याला त्याच्यामध्ये भेटेल आणि ह्या स्ट्रक्चरमुळे आपण एक चांगला प्रॉफिट जो आहे त्याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये बघू शकतो. ओके, म्हणजे फिबोनाकीची पण लेवल झाली, प्लस ईएमए झाली, पण आपल्याला कन्सोलिडेशन इथं भेटलं का नाही, कन्सोलिडेशनची आपल्याला इथं वाट बघावं लागणार आहे. आपल्याला इथं थोडंसं मार्केटने टाइम स्पेंड करायला पाहिजे, तरच आपण, कारण बघा ना, मार्केट जेवढ्या फास्ट आलं तेवढ्या फास्ट रिकव्हरी दिली. ओके, तर इथून खाली पण येऊ शकतो तो. मार्केटमध्ये ज्या गोष्टी झटक्याने होतात त्या कधीच परमनंट नसतात, लक्षात घ्या. मार्केटमध्ये ज्या गोष्टी झटक्यात होतात त्या कधीच परमनंट नसतात. सो हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आलं लक्षात? तर ह्या गोष्टींना तुम्हाला फॉलो करायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला स्विंग ट्रेडिंगच्या ज्या गोष्टी हे आहेत तुम्हाला फॉलो करायचे. बघा, फिबोनाकीचा फक्त जर वापर करायचा म्हणलात तर तुम्हाला फिबोनाकी फक्त फिबोनाकीवर अॅक्युरेसी कमी आहे. पण फिबोनाकी प्लस ईएमए प्लस प्राइस ऍक्शनचा जर तुम्ही सपोर्ट घेतला तर डेफिनेटली तुमची अॅक्युरेसी 80% पर्यंत वाढेल, मॅक्सिमम 80%. त्याच्यावर जाणार नाही, कारण मार्केट अनप्रिडिक्टेबल आहे. तुम्ही किती पण आता पाय मारा, एक पॉइंट असा येतो की जिथं तुमचं अनालिसिस काम करत नाही, आणि हे तुमचं नाही, माझं सुद्धा आहे. ओके, तर असं समजू नका मला माझं काही एकदम माझ्याकडे काहीतरी एखादी देवाने दिलेली पॉवर आहे, नाही. मी पण माणूस आहे, माझ्याकडून पण चुका होतात. आता तुम्ही जर बघितलं इथं मी तुम्हाला काय म्हणालो, कन्सोलिडेशन का व्हावं, तर तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर लेटेस्ट मध्ये फॉल कुठून आलाय, लेटेस्ट मध्ये फॉल इथून आलाय आणि कुठपर्यंत आलाय, इथपर्यंत आलाय. मी जर इथं फिबोनाकी मॅच केला, मी तर इथं फिबोनाकी मॅच केला, तर बघा आता तो कुठं आहे, आता तो एक्झॅक्टली सध्या जर तुम्ही अजून जरा झूम केलं मी, ओके, तर तुम्ही नीट जर बघितलं स्क्रीनला, जरा झूम करून बघितलं, तुमच्या असं लक्षात येईल की 0.6 ची लेवल आहे. सो इथून तो खाली पण येऊ शकतो का, डेफिनेटली येऊ शकतो, डेफिनेटली येऊ शकतो. त्यामुळे आपल्याला फॉर काय म्हणतात, एक
सिक्युरिटी पर्पज किंवा फॉर अॅक्युरेसी पर्पज किंवा जे काय आहे आपल्याला काय पाहिजे इथं कन्सोलिडेशन पाहिजे आणि मग इथून ब्रेकआउट पाहिजे. ओके, डायरेक्ट वर चाललाय डायरेक्ट खाली यायला तर डेफिनेटली इथून खाली जाईल तो. डायरेक्ट खाली येऊन डायरेक्ट वर गेला तर डेफिनेटली खाली पडेल तो इथून. सो आपल्याला इथं अवेअर राहणं गरजेचं आहे. प्रत्येक मार्केट मधला आस्पेक्ट बघणं गरजेचं आहे. एखादा स्टॉक निवडला तर त्याच्यामध्ये लावून बघायचा, फिबोनाकी लावून बघायचा, EMA लावून बघायचा, प्रत्येक टाइम फ्रेमवर लावून बघायचा आणि त्याच्यानंतरच त्याच्यामध्ये ट्रेड करायचा. ओके, आणि ग्रुपवर आपल्या जॉईन करायला विसरू नका. हिंडनबर्गचे जे रिपोर्ट आलेला आहे तो खूप जास्त निगेटिव्ह आहे. त्याच्यामुळे मार्केट उद्याच्याला खूप मोठं गॅप डाऊन ओपन होणारच आहे. पण त्याच्यासोबत काही इम्पॅक्ट पण होणार आहेत उद्याच्या स्टॉकसाठी, आपल्याला ते सुद्धा बघायचे आहेत. त्यामुळे मी रिक्वेस्ट करेल की ह्या आपल्या ग्रुपला जॉईन करायला विसरू नका. जे काय आहे मार्केटबद्दल ते मी तुम्हाला इथं टाकेल. कुठल्याही प्रकारचे कॉल्स, कुठल्याही प्रकारच्या पेड सर्व्हिसेस नाहीयेत. आणि आपला जो कोर्स आहे तो 20 तारखेला चालू होणार आहे. त्याला जॉईन करायला विसरू नका, कारण मार्केटमध्ये आपण सहज 10-20 हजार रुपये असेच खर्च करतो, असेच लॉस करून घेतो. पण जर शास्त्रशुद्ध पद्धतीनं ज्ञान घेतलं तर ती वाया जात नाही. लक्षात घ्या, कुठंतरी काहीतरी पैसे वाचतातच. ओके, सो काळजी करू नका. रेकॉर्डिंग पण आहे आणि ऑनलाईन पण आहे. तुम्हाला त्याच्यामुळं काही अडचण येणार नाही. रेकॉर्डिंग तुम्हाला डबल डबल तुम्ही बघू शकता आणि तुम्ही त्या रेकॉर्डिंग वरून चांगलं मास्टर करू शकता तुमच्या स्किलला. ओके, आणि ह्याच्यामध्ये लाईव्ह क्लास पण आहेत बरं का, लाईव्ह ट्रेडिंग पण आहे. ओके, असं नाही की फक्त थेअरी लेक्चर घेणं आणि सोडून देणं, नाही. संध्याकाळी थेअरी, सकाळी प्रॅक्टिकल, अशा पद्धतीचा आपला हा शेड्यूल ठरणार आहे. ओके, सो जॉईन करायला विसरू नका आणि जे काही डाऊट आहे ते तुम्ही मला माझ्या फोन नंबरवर मेसेज किंवा कॉल करून तुम्ही मला विचारू शकता. तुम्हाला माझा फोन नंबर खाली इथे डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. ओके, राईट. चलो, सो आय होप तुम्हाला आजचं सेशन जमलं असेल, आवडलं असेल. तर जे काही अडचणी आहेत त्या तुम्ही मला चॅट बॉक्समध्ये किंवा कमेंट सेक्शन मध्ये टाकू शकता. तुमच्या जे काय प्रॉब्लेम आहेत त्यांना 100% मी रिप्लाय करेल. थँक्यू सो मच गाईज.